नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या चौथ्या चॅप्टर मधील सगळ्यात शेवटचा स्वाध्याय 4.3 घेऊन येत आहोत। असेच आमच्या तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तर चला लगेच आपण 4.3 मध्ये पहिलं गणित घेऊन येऊ। बघा काय सांगितले बघा, 35.624 वजा 26.510 या मांडणीला 14 ने भागल्यावर भागाकार येतो। आता सर्वात पहिले आपल्याला या मांडणीची काय करणे रे, वजाबाकी करणे। पण आता इथं मांडणी कोणती आहे, पॉइंटची। कोणती आहे, पॉइंटची। म्हणजे काय, 35.624 आणि त्याच्यात खाली 26.510 याची आपण वजाबाकी केली तर 4 मधून 0 गेले, 4 2 मधून 1 गेला, 1 6 मधून 5 गेले, 1 पॉइंट खाली पॉइंट, 5 मधून 6 जात नाही। आपण इथं या 3 कुण 1 हातचा घातले, झाले 15, 15 तून 6 गेले 9, इधर आले तर 2, 2 मधून 2 गेले 0। काय वजाबाकी आली रे आपली, 9.114। आता ह्या 9.114 ला कशाने भागायचं, आपल्याला 14 भागायचं। कशाने भागायचं रे, 14। आणि याला 14 भागायला सुरुवात केली तर ही पूर्ण संख्या 9 आहे। या 14 9 ला भाग जातो का, नाही। मग भाग द्याला आपण शून्याचा, काय द्याला शून्याचा। आणि इथं शून्य नेऊन हे 9 दशाच्या तसे खाली आणले आणि हा पॉइंट, पॉइंटच्या वर पॉइंट देऊन टाकला, नंतरच हा 1 खाली घेतला। समजलं का आता। आणि या 14 न कधी 1 ने भागलं, 14 7 84, खाली उरले 7, डबल वरून काय घेतला रे, आपण 1 खाली घेतला। मग 14 पंच 70, खाली उरला 1 आणि हा 4 खाली घेतला, ही झाली 14, 14 1 14, खाली आली बाकी 0। उत्तर काय आलं, 0.651। आता कोणत्या पर्याय दिसतो आपल्याला, 0.651, 51 पाय 6.51 जमत नाही। बी पा 0.651, हा बी पर्याय जिकडे आपल्या ठिकाणी उत्तर आहे। आणि असं पूर्ण गोल करा, अर्धवट गोल केलं तर तुम्हाला मार्क मिळणार नाही, याची काळजी घेणे। आता बा 4.3 मध्ये दुसरं गणित काय सांगतंय, पुढील पैकी कशाची किंमत 1 आहे, काय 1 आहे। म्हणजे दिलेले पर्याय आपले ए बी सी आणि डी, याचा कधी आपण भागाकार करत गेलो तर आपलं उत्तर काय यायला पाहिजे रे, 1 यायला पाहिजे। तर चला आता पहिल्या सुरुवात करू। आता पहिल्या सुरुवात करायची असली तर पहा, इथं वर काय 0.304 गुणिला 20 आहे आणि खाली काय आहे रे, 304 गुणिला 2। आता याचा कधी भागाकार करत गेलो आपण, इथं पॉइंट झाले मोठा फरक पडतो, किती 1 2 3 घरानंतर पॉइंट आहे, तर खाली आहे का असं नाही। त्यामुळं हा याचा कधी भागाकार बी केला आपण तर उत्तर 1 भेटणार नाहीये, ह्या पर्याय इथं जमणार नाही। आता बी पर्याय पहा, इथं किती घरानंतर पॉइंट आहे, 1 2 आणि 3, वर 3 घरानंतर पॉइंट आहे, तर खाली किती आहे, 1 आणि 2 घरानंतर पॉइंट आहे। या पॉइंटची वजाबाकी केली, 3 वजा 2 बरोबर 1, म्हणजे हा पॉइंट किती घरानंतर, आता 1 घरानंतर भेटणार आहे आपल्याला वरचा, किती, हा 2 पॉइंट मागे सरकणार आहे, हा इथं भेटला। म्हणजे काय झालं रे, 30.4 गुणिला 20 भागिला, आता खालचे पॉइंट निघून गेले, मग इथं झालं 304 गुणिला 2। या 2 ने 20 ला भागा, बे इथं राहिले 10, आणि 10 न कधी याला गुणाले तर आपला पॉइंट ऑटोमॅटिक काय होतो रे, पुढे जातो। म्हणजे काय होईल पा, 30.4 गुणिले 10 आणि खाली काय राहिलं फक्त 304, आणि 10 ने याला कधी गुणलं तर हा पॉइंट पुढे सरकणार, म्हणजे उत्तर काय येईल 304 भागिला 304, आणि 304 न 304 ला भागितलं तर उत्तर काय येणार आपलं 1 या ठिकाणी। म्हणून आपला पर्याय क्रमांक उत्तर काय राहणार आहे रे, बी, बाकीकडे जायचं कामच नाहीये। तर त्यामुळं या ठिकाणी बी हे उत्तर आपलं राहणार आहे। अशा प्रकारे गोल करायचं। तर चला आता आपण 4.3 मधील तिसरं गणित काय आहे ते बघूया। पहा, 7.07 7.007 70.007 आणि 700.007 ची बेरीज किती, काय सांगेल याची बेरीज सांगेल। बेरीज इथं पॉइंटची बेरीज खाली काय, पॉइंट खाली पॉइंट लिहून बेरीज करायची आहे, तर मी इथं लिहून गेले पहा, 7.007 7.007 70.007 आणि 700.007 याची काय करायची रे आपल्याला आता बेरीज। पहा
सात आणि सात 14, 14 आणि 7 21, 21 एक आजचे आले 2, 7 आणि 2 9, इथं 0 0 पॉइंट खाली पॉइंट, 7 आणि 7 14, 14 4 आजचा आला 1, 7 आणि 1 8 आणि 7 7, 784.091. काय उत्तर याला जर आपलं 784.091 असा पर्याय पहा तुम्हाला. 784.091 पर्याय क्रमांक 1 इथंच पाहायचं आहे, बाकी काय जायचं कामच नाही राहिलं आपल्याला बघा. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक ए हे उत्तर राहणार आहे. पहा 1.7 गुणिले 8.5 वजा 1.5 गुणिला 1.7. आता या ठिकाणी आपल्याला पहिले 1.7 गुणिले 8.5 करायचं आणि मग 1.5 गुणिले 1.7 यांचा जो गुणाकार येईल त्याची काय करायची आपल्याला वजाबाकी. आता पहा पॉईंटचा गुणाकार आहे, ध्यानात ठेवा. काय रे, समजा आपण 8.5 गुणिला 1.7 केलं, मग 7 5 35, 35 5 आजचे आले 3 आणि 7 8 56, 56 आणि 3, 56 आणि 3 किती झाले रे 59 का. याला एक गुणिला 5 1 5 आणि 8 1 8, याची करायची आता बेरीज 5 आणि 9 5 14 आणि आजचा आला 1 8, 8 आणि 5 13, 13 आणि 1 14 आणि हा पॉइंट खाली पॉइंट किती घरानंतर पॉइंट आहे रे 1 आणि 2, 2 घरानंतर पॉइंट म्हणजे पहिलेच उत्तर आलं 14.45. म्हणजे काय रे 8 म्हणजे 8.5 गुणिला 1.7 केलं त्याचे याचं उत्तर आलं 14.45. आता दुसरं पहा 1.7 गुणिला 1.5, 5 7 35, 35 5 आजचे आले 3, 5 1 5, 5 आणि 3 8 आणि 7 1 7 आणि 1 1 1 5 8, 8 आणि 15, 15 5 हातचा आला 1 आणि 2. किती घरानंतर पॉईंट 2 घरानंतर पॉईंट आहे. किती घरानंतर पॉईंट आहे रे 2. आणि याची काय करायची रे आता कशाचं समजा 1.7 गुणिला 1.5 याचं उत्तर काय आलं आपल्याला 2.55. आणि आता याची काय करायची आपल्याला रे आता वजाबाकी. याची काय करायची आहे वजाबाकी म्हणजे काय 14.45 वजा 2.55 5 5 गेले 0, या 4 मधून 9 जात नाही म्हणून एक आजचा घेतला, इथे झाले 13, इथे झाले 14 आणि 14तून 5 गेले 9 पॉइंट खाली पॉइंट, 13तून 2 गेले 3 मधून 2 गेले 1 हा 1 म्हणजे 11.90. शून्य काही महत्व नाही म्हणजे उत्तर काय आलं रे 11.9. या ठिकाणी बी या ठिकाणी या उत्तर आपलं राहणार. व्यवस्थित समजून घ्या आणि लिहून घ्या. पहा आता स्वाध्याय 4.3 यामधील गणित 2 0.2 0.02 आणि 0.002 यांचा गुणाकार किती. आता पहा मग याला आता गुणाकार स्वरूपात पहिले मांडून घ्या. काय 2 गुणिला 0.2 गुणिला 0.02 आणि म्हणल्यानंतर गुणाकार 0.002. आता पहिले आपण 2 न गुणाकार करू मग पॉइंट मोजून घेऊ. पहिले गुणाकार पहा किती का सोपा एक ने पहा 2 1 2 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 16. आता पॉइंट मोजा. इथं किती घरानंतर 1 2 3, इथं 2 घरानंतर आणि इथं एका घरानंतर पॉइंट आहे म्हणजे झाल्याची बेरीज करायची पॉइंटच्या 3 आणि 2 5 5 आणि 1 6 म्हणजे 6 घर पॉइंट मागे यायचंय.
पहा आता 1 2 3 4 5 आणि 6 घरानंतर पडेल. मग उत्तर काय आलं रे आपलं 0.00001 6. पहा बरीच असं उत्तर आहे का कुठं 0. नाही हा काटला 0.0016 नाही 0.0016 नाही. आता पाहिलं 0.00001 6 म्हणजे पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आपलं काय राहणार आहे रे उत्तर राहणार आहे. आणि अशा प्रकारे गोल करायचं. ठीक आहे चल पहा स्वाध्याय 4.3 मधील 6वं गणित. असं गणित त्याच्या आधीच घेतलं आपण लगेच. पहा 7.7 7.07 7.007 आणि 77.0077 यांची बेरीज काय सांगेल याची बेरीज करायची आणि बेरीज बघा आता याची करायची मांडणी काय आहे 7.7 त्यानंतर 7.007 7.007 आणि 77.007 77 याची बेरीज केली 7 7ची 7 7 7 14 14 4 8 चाला 1 7 आणि 1 8 7ची 7 पॉईंट खाली पॉईंट 7 1 7 14 7 7 चौक 28 28 8 8 चाली 2 7 2 9 आणि म्हणजे उत्तर काय आलं 98.7847 असा पर्याय क्रमांक कुठे दिसतोय पहिला तर लगेच नाही. दुसरा 98.7847 बरोबर. या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक बी हे या ठिकाणी उत्तर राहणार आहे. पहा आता स्वाध्याय 4.3 मधील गणित पहा 5.3/5 अधिक 2.1/2 वजा 0.785 अधिक 3/12 वजा 7 या पदावलीची किंमत काय. आता बघा ही पदावली सोडवताना आपल्याला कंचे भागू बेव यानुसार जायचं आहे. आता पहिले आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक तयार करून घेऊ. आता पहा इथं पहा 5 5 25 25 आणि 3 28 छेदात जी संख्या आहे तीच अधिक बेदुने 4 4 आणि 1 5 5 छेद 2 वजा 0.785 प्लस आता याची वजाबाकी केली 12तून 7 गेले 5 मग याला सोडून घेतलं. आता खाली चला. आता आपल्याला याची बेरीज करायची म्हणून छेद सामान लागतो. छेद सामान करण्यासाठी याचा आपल्याला काय करणं आहे रे पहा आपल्याला छेद सामान करणे इकडे अंश आणि इकडे गुणायचं इकडे छेदाने इकडे गुणायचं पहा. मग या 2 याला पूर्ण संख्येला गुणलं 28 गुणिले 2 आणि 5 गुणिले 2 आणि इकडं 5 गुणिले 5 आणि 2 गुणिले 5 पहा 28 2 56 5 2 10 5 5 25 आणि 5 2 10. आता द्यायची बेरीज होणार पुढे 0.785 आणि 3 5 15. आता याची बेरीज झाली 81 छेदात 10 वजा 0.78 प्लस 5 येत असेल तसं लिहून घेतलं आणि हा याने याला भागतलं तर हा 10 आहे. तर आपल्याला माहिती आहे 1 0 म्हणजे छेदात कधी 10 असले तर आपण एक स्थळ घर माग येतो म्हणजे काय 8.1 वजा 0.785 प्लस 15. आता कंचे भागू बेवानुसार आपली बेरीज होत असती म्हणून 8.1 आणि 15ची बेरीज केली 8.1 अधिक 15 वजा 0.78 आणि याची कधी बेरीज केली तर 23.1 वजा 0.785. आता याची वजाबाकी आपण इथे या ठिकाणी केली वजाबाकी काय आली आपली 22.315. असा पर्याय कुठं दिसतोय 22.351 पहिला नाही 22 नाही इथं 22 नाही इथं 22 नाही बट डी पर्याय 22.315 या ठिकाणी डी हे उत्तर राहणार आहे. पहा आता स्वाध्याय 4.3 दोन दशमान संख्यांची बेरीज 167.25 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 18.50 ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती. पहा आता आपल्याला दोन संख्यांची बेरीज किती दिली 167.25. जर एक संख्या दुसरीपेक्षा 18.50 ना मोठी आहे म्हणजे आता पहा ही एक संख्या 18.50 ना मोठी आहे पण आपल्याला ती दुसरी मोठी संख्या माहिती आहे का नाही. मग काय करायचंय 167.25 म्हणून जी मोठी ती वजा करा. जी मोठी आहे ती वजा करा आणि ती वजा केली आपण 167.25 म्हणून 18.50 वजा केले
तर आपलं उत्तर आलं 148.75. किती आलं? 148.75. आता ही झाली दोघांची किंमत. आता काय आलं रे? मग ही काय दोघांची झाली सेम. दोघांची वाटून द्या. मग आपण काय केलं? 148.75 भागीला दोघ आहे म्हणल्यामुळे आपण दोघांची वाटून दिलं, 2 भागतलं. हा भागाकार केला तर एकाच्या वाटेल किती आला? 74.375. मग येला 74.375 तर बीला बी 74.375. पण एक किती मोठी होती रे आपली? 18.50 न. मग 18.50 एक जणांना वापस देऊ आपण, ती बीला वापस दिली. काहून? आपल्याला कोणती संख्या काढायची रे? मोठी संख्या. बरोबर आहे. मग मोठी संख्या बीला आपण ते 18.50 त्याला वापस दिली शिल्लक काम केल्यामुळं. मग याची बेरीज केली आपण तर बेरीज काय आली? 92.875. मग याचं उत्तर काय आलं? 92.875. तर याचं उत्तर काय रे आपल्या या ठिकाणी? ए. काय रे? ए या ठिकाणी पर्याय ए उत्तर आहे. स्वाध्याय 4.3 जर 5.28 गुणिले 0.8 बरोबर 4.224 तर 52.8 गुणिले 0.8 याचं उत्तर काय? याचं उत्तर काय आहे? तर बघा आता इथं आपल्याला 52.8 गुणिले 0.8 केलं तर 8 8 64 64 4 8 40 6 8 2 16 16 2 16 6 22 22 2 8 40 2 8 45 40 2 42 1 आणि 2 घरानंतर पॉईंट 1 आणि 2 घरानंतर पॉईंट दिला. उत्तर आलं 42.24. या ठिकाणी पर्याय क्रमांक हेच आपल्याला 42.24 दिसत आहे. या ठिकाणी हे आहे याचं उत्तर आहे ना. अशा प्रकारे गोल करायचा. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण स्वाध्याय 4.3 मध्ये सगळ्यात शेवटचं गणित म्हणजे 10 नंबरचं गणित घेऊन येत आहोत. आणि हे गणित 2018 ला विचारलेलं आहे. तर बघा काय सांगितलं इथं? 1.1/10 अधिक 11/100 अधिक 111/1000 चे दशमान सममूल्य आहे. आता याची काय करायची? तुम्हाला बेरीज करायची. आता याची बेरीज करण्याच्या वेळेस बघा आता याच्या 1/10 आहे तर आपण प्रत्येक वेळेस सांगेल जो भागाकाराचे एवढे शून्य आहे तेवढे आपली वर पॉईंट काय सरकतात रे? मागे सरकतात. मग आता इथं 1 पॉईंट आहे, इथं पॉईंट किती घर मागे सरकणार आहे रे? 1 घर. किती? 1 घर. 0.1 अधिक इकडं किती आहे रे? 2 आहे. इथं किती घर मागे सरकायचं आपल्याला? 2 घर मागे सरकायचे म्हणजे 0.11 अधिक इथं 3 झिरो आहे तर 3 घर मागे 1 2 3 म्हणजे 0.111. आणि याची काय करायची आपल्याला? ढवळे काय करायची? याची बेरीज करायची. काय करायची? याची बेरीज. पहा आता याची बेरीज करताना बघा इथं शून्य देऊन टाका काही नसलं तर. 0 अधिक 0 अधिक 1 1 1 आणि 1 2 1 अधिक 1 अधिक 1 3 पॉईंट खाली पॉईंट 0 खाली 0 0.321 या ठिकाणी 0.32 एकच पर्याय दिसतोय आपल्याला सी. आणि सी पर्याय आहे. आणि या ठिकाणी बघा आता आपल्याला आपलं 4.3 आपलं शेवटचं गणित सुद्धा या ठिकाणी संपलेलं आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.